भाजपा कोर कमिटीची दिल्लीमध्ये संध्याकाळी बैठक होणार आहे आणि यासाठी आता नेते दिल्लीकडे रवाना झाले। यामध्ये आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार या बैठकीसाठी आता दिल्लीकडे रवाना झालेत। चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर हे सुद्धा दिल्लीला रवाना झाले आहेत। भाजपा कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णयाची शक्यता आहे। आज सायंकाळी भाजप आपली दुसरी यादी जाहीर करणार असंही म्हटलं जातं। आज महायुतीच्या देखील 2 बैठका झाल्यात। यासाठी अमित शहा मुंबईत होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये या 2 बैठका झालेल्या आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, अमित शहांच्या मुंबईमधल्या 2 बैठका आणि आता दिल्लीमध्ये कोर कमिटीची बैठक होते, यामध्ये आता जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। निखिलला बरोबर आहे। ज्या पद्धतीने अमित शहा मुंबई दौऱ्यावरती होते तेव्हा 2 बैठका ज्या आहेत ते झालेल्या आहेत आणि आता मुंबईतली सगळी बैठक संपवून सगळे नेते जे आहेत भाजपचे प्रमुख कोर कमिटीमधले ते दिल्लीला रवाना झालेले आहेत। दिल्लीमध्ये एक महत्वपूर्ण पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होणार आहे, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर मित्र पक्षांच्या जागा ज्या घेणार आहेत त्या ठिकाणी उमेदवारी कोणाला द्यायची हा एक महत्त्वाचा प्रश्न असेल, तर दुसरीकडे काही जे सिटिंग खासदार आहेत त्यांचा पत्ता जो आहे तो कट केला जाणार आहे आणि त्या ठिकाणी नव्यानं कोण उमेदवार दिला जावा यासाठी जी बैठक जी आहे ती जाणार आहे। कारण मित्र पक्षांच्या जागा सुद्धा भाजप आता लढायला तयार आहे, कारण इंडियन पंचायत हा संपूर्ण नारा भाजपने राज्यात दिलेला आहे, तो पार करण्यासाठी भाजप अधिकाधिक राज्यामध्ये जागा लढेल अशी माहिती सध्या सूत्रांकडून। धन्यवाद विनायक एकूणच माहितीबद्दल। तर भाजपची कोर कमिटीची बैठक दिल्लीमध्ये होती, त्यासाठी नेते आता तिथे रवाना झालेत। आणखी एक महत्त्वाची बातमी, शिंदे गटा एवढ्या जागा आम्हाला मिळाव्यात असं छगन भुजबळ